कोणता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर कारण आपलं हे रजिस्टर अशा प्रकारचं आपण या ठिकाणी स्मॉल ए मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकलेलं आहे आणि त्याचं सूत्र पाहिलं आपण एस प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस बिफोर प्लस ओ असं सूत्र त्याचं घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याचं टीप घेतली होती, त्याचे 3-4 एक्झाम्पल घेतले. एक्झाम्पल झाल्याच्या नंतर ना बाळांनो तुम्ही असं व्यवस्थित क्लोज करून घ्या, असं व्यवस्थित क्लोज करून घ्या, क्लोज व्यवस्थित करून घ्यायचं. क्लोज व्यवस्थित करून घेतल्याच्या नंतर स्मॉल बी टाका, इथे टाकल्याप्रमाणे स्मॉल बी टाका आणि स्मॉल बी टाकून त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं लिहून घ्या. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एक लाईन सोडायचंय आणि ते दिल्याप्रमाणे सूत्र व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. तर चला करा व्यवस्थित. चला आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया, आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया. हा तर बाळांनो आपण दिलं या ठिकाणी स्मॉल बी, स्मॉल ए झालेलं आहे तर आपण इथं स्मॉल बी टाकलं. तर आपण या ठिकाणी स्मॉल बी टाकला, स्मॉल बी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दिला आपण. आता याच्यानंतर काय बरोबर हे टायटल दिल्या याच्या नंतर ना खाली एक लाईन सोडायची, तुम्हाला एक लाईन सोडून इथे दिल्याप्रमाणे सूत्र व्यवस्थित लिहून घ्यायचं. असं एक लाईन सोडून एस प्लस हॅड बीन प्लस बिफोर प्लस ओ असं सूत्र व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. टायटल घेतलं आपण, सूत्र घेतलं. तर बाळांनो या टायटल मध्ये किंवा याच्या सूत्रामध्ये, या सूत्रामध्ये कुठे तुम्हाला ऑब्लिक दिसतंय का? तर नाही, सर्वच्या सर्व घटक, चारीच्या चारी घटक कंपल्सरी आहेत. या ठिकाणी पाहून घ्या. एस प्लस हॅड बीन प्लस बिफोर प्लस ओ म्हणजे ऑब्लिक कुठंच नाही. याचा अर्थ आपल्याला या काळामध्ये टिपची गरज बिलकुलच नाही. डायरेक्ट आता आपण काय घ्यायचं, मग आपण एक्झाम्पल घ्यायला सुरुवात करूया. घ्या एक्झाम्पल नंबर फर्स्ट. हा बघा एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक्झाम्पल नंबर काय घेतलं आपण? फर्स्ट घेतलं. कोणता काळ शिकण्यासाठी? तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ शिकण्यासाठी आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेला आहे. ते कोणत्या वेळानं? तर माय मदर हॅड गॉन टू मार्केट. माय मदर हॅड गॉन टू मार्केट. माझी आई त्या म्हणजे मार्केटला गेलेली होती. माझी आई मार्केटला गेलेली होती असं याचा मराठी अर्थ. आणि हे आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य. आणि आपल्याला करायचं कोणतं का? तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचे. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना किती घटक काढतो आपण? तर नक्कीच 3च घटक काढतो आपण. ते 3 घटक कोणते? तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे यस, व्ही आणि ओ है ना. यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे 3 घटक काढतो. 3 घटक करत असताना आपण कुठे जातो? एचयू कडे. बोला एचयू कोणते? एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, हॅड. तर बघा मी या वाक्यात जर पाहिलं आपण, तर एचयू जर पाहिलं आपण या वाक्यात तर ह्याड आहे. काय बाळानो? ह्याड है ना. त्याला राऊंड मारा. त्याच्या अलीकड जेवढे काही शब्द असतात त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आपण आणि त्याला यस असं नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? यस असं नाव द्यायचं. तर बाळानो यस निघाला आपला. राहिलं काय आता? व्ही. त्या एचयूच्या पलीकडे एक शब्द, एकच शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला व्ही असं नाव द्यायचं. आपला व्ही पण निघाला. राहिला आता ओ. त्या व्हीच्या पलीकडे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपला ओ पण निघाला. पाहिजे होतं यस व्ही ओ, यस व्ही ओ निघालं. आता यस व्ही ओ ने या सूत्रात ठेवून टाकायचे. यस व्ही ओ ते काय करायचं? सूत्रात ठेवून टाकायचे. तर सांगा बघा बाळांनो, सुरुवातीला काय येतं? यस. यस कोणता आहे? माय मदर. म्हणून माय मदर आपण या ठिकाणी लिहिलं. माय मदर घेतल्याच्या नंतर ना पुढे काय बाळांनो इथं हॅड बीनचा वापर आहे म्हणून आपण हॅड बीन या ठिकाणी घेतलं. हॅडबिनच्या नंतर ना विफोर घ्या म्हणलेलं आहे. व्ही कोणत्या वेळानं? आपला गॉन आहे. आता गॉनचं विफोर घेण्यासाठी आपण कुठे गेलं पाहिजे? तर आपण आपल्या V1 V2 V4 कॉलम कडे गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं ती V1 V2 V4 कॉलम कुठं आहे? आपल्याच रजिस्टर मध्ये शेवटी दिलेला आहे. तर बघूया आपण. हो का? पहिलाच आहे म्हणजे V1 V2 V4 कॉलम मध्ये ना पहिलंच आहे. हो का? गो, वेन, गॉन, गोईंग. तर आपल्या वाक्यामध्ये गॉन हे दिलेलं आहे आणि घ्यायचं विफोर म्हणजे हे घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर काय बाळानो? GOING. काय स्पेलिंग काय त्याची? GOING. तर चला घेऊया आपण GOING. गोईंग,
GOING गोईंग. बिफोर घेतलं बाळांनो आपण, बिफोर घेतलं. आता बिफोरचा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणता आहे मग? टू मार्केट. म्हणून टू मार्केट हे घेतलं आणि आपलं त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य तयार झालं. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. हा, तर एक्झाम्पल नंबर सेकंड आपण घेऊया. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करण्यासाठी माय इंग्लिश टीचर विल आस्क मी द क्वेश्चन. माझे इंग्रजी शिक्षक मला प्रश्न विचारतील. माझे इंग्रजी शिक्षक मला प्रश्न विचारतील. माय इंग्लिश टीचर विल आस्क मी द क्वेश्चन. हे वाक्य आहे ना, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचे. एक हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये करायचं, आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचे. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना बाळांनो किती घटक करतो आपण वाक्यातले? तर नक्कीच आपण वाक्यातील 3 घटक काढतो, यस, व्ही आणि ओ. यस, व्ही, ओ म्हणजे काय मी तुम्हाला बार बार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते आपण करूया त्या काळामध्ये. तर एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करतात 3 घटक काढतो, यस, व्ही, ओ. यस, व्ही, ओ काढत असताना एच कडे जातो आपण. एच, व्ही, आय, बी, जार, वॉज, वेअर, शॉल, विल, ह्याव, ह्याज, ह्यार. बघा वेळेपैकी कोणतं आहे वाक्यात? तर विल आहे बघा, त्याला राऊंड मारा. त्याच्या अलीकड जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचे. तर इथून ते इथपर्यंतचा भाग हा आहे विलच्या अलीकड, मारा. तिथून ते शेवटपर्यंत अंडरलाईन मारा. त्याला यस असं नाव द्या. आपला यस निघाला. आता राहिले काय? व्ही. त्या एचच्या पलीकडे एका शब्दाला अंडरलाईन मारा, त्याला व्ही असं नाव द्या. व्ही पण निघालं. राहिलं ओ. आता व्हीच्या पुढे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. ओ पण निघालं. आपलं पाहिजे होतं यस, व्ही, ओ. हे ना बाळांनो, आपलं पाहिजे होतं यस, व्ही, ओ. आपलं यस, व्ही, ओ निघालं. आता यस, व्ही, ओ काढल्याच्या नंतर ना आपण काय करूया? ते सूत्रामध्ये ठेवूया. आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवूया. तर मला सांगा बाबांनो, सुरुवातीला काय येतं सूत्रामध्ये? यस आहे. यस कुठून? तर इथून ते इथपर्यंत आपला यस आहे. मग लिहून घ्या, माय इंग्लिश टीचर, TEACHER. माय इंग्लिश टीचर घेतलं बाबांनो, यस पूर्ण झालं आपलं. आता पुढे काय घ्यायचं? याच्या नंतर ना ह्याडबिनचा वापर करायचे. मग ह्याडबिन घेतला आपण, ह्याडबिनचा वापर केला. पाहिजे होतं ह्याडबिन घेतलं. पुढे काय? विफोर घ्यायचंय. वी कोणतं आहे आपलं? आस्क आहे. आता आस्कचं विफोर घेण्यासाठी कुठे जातो आपण? तर आपण त्या ठिकाणी V1, V2, V3 कॉलम कडे जातो. तर आपण जर पाहिलं तर 5 नंबरला या ठिकाणी आस्क दिलेला आहे. 5 नंबरला आपला आस्क हो का, इथं 5 नंबर आहे ना, 5 नंबर हो का. V1 आस्क्ड, 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 आस्किंग. तर बाबा या ठिकाणी V1 मध्ये दिलेलं आहे, तर आपल्याला विफोर मधलं या ठिकाणी घ्यायचंय हो का, हा भाग घ्यायचा आपल्याला विफोर है ना. आस्कचं विफोर काय सरळ आलं तर सरळ विफोर मध्ये काय आस्किंग आहे. स्पेलिंग कसं? ASKING. तर चला आपण आपल्या वाक्याकडे जाऊया आणि ते विफोर आपण घेऊन टाकूया. तर या ठिकाणी आस्किंग घेतला आपण, ASKING आस्किंग घेतला आपण. विफोरचा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणतं आहे? इथून ते इथपर्यंतचा भाग आहे. मी द क्वेश्चन, म्हणून मी द क्वेश्चन घेतलं, QUESTION. आणि हे झालं आपलं पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य. एक्झाम्पल नंबर 2 या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकण्यासाठी घेतलं. आणखीन एक आपण एक्झाम्पल घेऊया, तो काल समजावून सांगण्यासाठी. तर बाळांनो या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 3 आपण घेतलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ शिकण्यासाठी. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ. तर मग माय फादर वॉज टेलिंग द स्टोरी. माझे वडील गोष्ट सांगत होते. मेक इट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करायचंय. बोला किती घटक काढतो आपण? तर 3 घटक काढतो. त्या 3 घटकांचे नावे काय? यस, व्ही, ओ. यस, व्ही, ओ काढत असताना कुठे जातो आपण? तर नक्कीच एचयू कडे जातो. एचयू कोणते आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, ह्याव, ह्याज, ह्यार. तर वाक्यातलं एचयू कोणतं आहे मग? तर आपण जर पाहिलं तर वाक्यामध्ये एचयू जर पाहिलं आपण तर या ठिकाणी वॉज आहे ना, वॉज. ओके, या ठिकाणी आहे वॉज. त्याच्या अलीकडे काय असतंय? यस. किती काय शब्द असेनात त्या सर्व शब्द अंडरलाईन मारायचं. तो पूर्ण भाग एचयूच्या अलीकडचा भाग पूर्ण यस मध्ये जातोय. त्याच्या पलीकडे एक शब्द व्ही, त्याच्या पलीकड ओ. म्हणजे याचा अर्थ बाळांनो, कर्ता यस मध्ये कितीही शब्द असू शकतात आणि कर्म ओ मध्ये कितीही शब्द असू शकतात. फक्त व्ही हा एकच शब्द असतो, वर्ब हा एकच शब्द असतो. बाकी यस मध्ये किती शब्द असतात, ओ मध्ये कितीही शब्द असतात.
मग आपण एस ओ पाहिजे होतं, एस निघालं, व्ही निघालं, ओ पण निघालं. आता एस व्ही ओ ना या सूत्रामध्ये आपल्याला ठेवून टाकायचं आहे. तर चला आपण घेऊया. बोला सुरुवातीला काय भावना या ठिकाणी सूत्रात यस आहे. यस कोणता आहे? मग इथून ते इथपर्यंत आहे. तो पूर्ण भाग घ्यायचं. माय फादर घेतलं. FATHER माय फादर. एसचा प्रश्न मिटला. पुढे काय? हॅडबीन, म्हणून हॅडबीनचा वापर केला आपण. हॅडबीन. पुढे काय? विकफोर. व्ही कोणता बाळानो? टेलिंग. टेलिंगचं विकफोर काय? तर ऑलरेडी ING मध्येच आहे, तरी आपण चेक करूया टेलिंगचं विकफोर. कारण मग V1 V2 V3 4चा कॉलम. तर टेल 8 नंबरला टेल, टोल, टोल, टेलिंग. तर विकफोर मध्ये टेलिंगच आहे. ऑलरेडी विकफोर मध्येच असल्यामुळं IGT लिहा, जसं तसं लिहा. हॅडबीन टेलिंग, TELLING टेलिंग. बरं, विकफोरचा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणत्या बाळानो? द स्टोरी, म्हणून द स्टोरी आपण या ठिकाणी घेतलं आणि हे झालं आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. अपेक्षा आहे या 3 एक्झाम्पल मध्ये हा काल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजलेला असेल. याचं पण आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे होमवर्क साठी. तर काढा, हे रजिस्टर बंद करून ठेवा आणि तुमचं रफचं रजिस्टर बाहेर काढा. होमवर्क साठी नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1. स्टुडंट्स आर playing in the garden. Number 2, the teacher has asked the question. Number 3, a girl was speaking Marathi. Number 4, my father will go टू द मार्केट. हे 4 वाक्य तुम्हाला रफच्या रजिस्टर मध्ये घ्यायचे आणि त्याचा व्यवस्थितपणे तुम्हाला सराव करायचं आहे.